प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा मालिका खूपच रंजक वळणावरती आलेली आहे. आपण तर पाहिलंय रामनवमीच्या दिवशी आता ईश्वरी आणि बाबांची भेट झाल्यानंतर आता मात्र ईश्वरी अजिबात थांबायचं नाही असं आता ईश्वरीने ठरवलेलं असतानाच मात्र आता अर्णव आणि बाबांची भेट मात्र एक वेगळंच वळण आता घेऊन येणार आहे. मुळातच अर्णव आणि बाबांच्या भेटीच्या वेळेला बाबा आता जे काही फोटो अर्णवच्या समोर आता आणणार आहेत, त्यानंतर मग आता अर्णवला स्वतःचीच लाज वाटते की इतके वर्ष आपण आता बाबांच्या बाबतीत जो काही विचार केला, बरं बाबांच्या बाबतीत तर आपण अन्याय केलेलाच आहे, पण त्यानंतर आपल्या आईच्या ज्या वेळेला मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या व्यक्तींचं सत्य सुद्धा ज्या वेळेला समोर आले, त्यावेळेला मात्र आता अर्णवने मागचा पुढचं सगळं सोडत आपल्या बाबांना आनंदाने मिठी तर मारलेलीच आहे. पण त्याचबरोबर ईश्वरीचं सुद्धा आता जे काही नातं आहे, ईश्वरीचं सुद्धा आता नातं इकडे त्याने एक्सेप्ट केलेलं आहे. मुळातच या सगळ्यामध्ये असं काय बाबांनी दाखवलं, असे कोणते फोटो होते की ज्याच्यामुळे मात्र आता अर्णवचे डोळे उघडलेत, सगळं सविस्तर इकडे आता ईश्वरीने रामनवमीच्या दिवशी ज्या वेळेला बाबांना पाहिलंय, त्यावेळेला तिच्या डोक्यामध्ये सतत विचार येत आहे की नक्की काय झालंय, म्हणजे या सगळ्यामध्ये आता मला अर्णव सरांशी बोलायला पाहिजे. आणि ती इकडे आता सांगण्याचा घरी आल्यावरती प्रयत्न करत आहे. अर्णव सर, मला आता तुमच्याकडून एक सत्य ऐकायचं आहे. मुळातच या सगळ्यामध्ये तुम्ही तुमच्या आईने स्वतःला संपवलं हे तर आता तुम्ही सांगत आहात, पण मला एक गोष्ट कळत नाहीये की या सगळ्यामध्ये तुमच्या आईने संपवलं असलं तरी तुमच्या वडिलांचं काय, तुमचे वडील? त्यावरती मग आता अर्णव चांगलाच चिडलाय. आणि हे बघ मिस इंदोर, मी तुझ्याशी फ्रँकली फ्रीली सगळं वागतोय ना, याचा अर्थ हा होत नाहीये की जी गोष्ट मला आता आवडत नाहीये किंवा ज्या गोष्टीबरोबर मी कम्फर्टेबल नाहीये, तर तीच गोष्ट तू आता मुद्दाम मला विचारत राहशील. असं म्हटल्यावरती मग मात्र ईश्वरी म्हणते, मुळातच तुम्ही ज्या गोष्टीसोबत कम्फर्टेबल नाही आहात किंवा आता जी गोष्ट तुम्हाला बोलायची नाहीये, ती गोष्ट परत विचारण्यामध्ये मला खरंच इंटरेस्ट नाहीये, पण माझ्याकडे अशी काहीतरी माहिती आहे आणि त्याच माहितीसाठी मी तुम्हाला हे विचारते. त्यावरती अर्णव म्हणतो, म्हणजे? त्यावरती ईश्वरी सांगायला लागते, तुमचे बाबा जिवंत आहेत आणि ते आता मला मंदिरामध्ये सापडले होते. आणि त्यावरती अर्णव म्हणतो, हो, कारण त्यांनी ज्या वेळेला आईने स्वतःला संपवलं, त्याच वेळेला त्यांनी हे घर सोडलं होतं. त्यावरती ईश्वरी म्हणते, मग तुम्ही त्यांना शोधण्याचा कधीच प्रयत्न केला नाहीत का? यावरती तो सांगतो, का शोधायचं, त्यांना आता काहीच गरज नव्हती हे सगळं करण्याची. असं म्हटल्यावरती ती सांगते, हे बघा, मला काय वाटतं माहितीये का, ते ज्या पद्धतीने माझ्यासोबत बोलत होते ना, तर आता तुम्ही त्यांची एकदा भेट घ्या. आपण ज्या सत्याच्या मुळापर्यंत शोधण्याचा प्रयत्न करत आहोत ना, ते सत्य कदाचित आपल्यापर्यंत पोहोचेल. कदाचित या सगळ्यामध्ये आता इकडे आपल्या नात्यासाठी आपण हे सगळं करूया, कारण आता तुम्हाला माझ्या आईचा निर्दोषपणा पाहिजे आहे. जर का या सगळ्यामध्ये माझ्या आईला जर कोणी निर्दोष ठरवू शकत असेल, तर मात्र ते तुमचे वडीलच आहेत. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो अर्णव, म्हणजे तुला काय म्हणायचंय मिस इंदौर? यावरती ती सांगायला लागते, एकच गोष्ट म्हणायची आहे, फक्त एकदा माझ्या आग्रहाखातर तुम्ही तुमच्या बाबांची भेट घ्याल का प्लीज? असं म्हटल्यावरती मग आता तो कुठेतरी या गोष्टीसाठी तयार झालाय. ठीक आहे, तू जर का म्हणतेस तर मी भेट घेईन, पण ते तुला कुठे भेटले होते? यावरती मग आता ईश्वरी सांगायला लागते, ते मला भेटले होते मंदिरामध्ये रामनवमीच्या दिवशी. आता ज्या वेळेला मी तिकडे गेले होते ना, त्यावेळेला ते मला भेटले होते. असं म्हटल्यावरती मग आता अर्णव सांगायला लागतो, ठीक आहे, मी तुझ्या म्हणण्याखातर हे सगळं करण्यासाठी तयार आहे. असं म्हणत अर्णवने आता ईश्वरीची साथ द्यायचं ठरवलंय. बरं, तो इकडे आता राजेश सांगत आहे, तो म्हणजे इकडे अंजलीला, की खरं सांगायचं तर आता मी याच्या आधी काय काम करत होतो हे तर मला काही आठवत नाहीये, पण मला असं वाटते की मी याच्या पुढे आता काम सुरू करायला पाहिजे. आणि त्यासाठी मी तुम्हाला विचारायला आलोय की मी माझं काम सुरू केलं म्हणजे काहीतरी काम सुरू करेन. यावरती अंजली म्हणते, अहो असं काय करताय, तुम्ही एक वकील होतात, तुम्ही आता वकील म्हणून NGO साठी काम करायचात. यावरती तो म्हणतो, हे बघा, जिथे मला बाकी काही आठवत नाहीये तिथे आता मी वकील होतो किंवा मी वकील असून NGO साठी काम करायचो हे आठवण्याची काही शक्यताच नाहीये ना. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, किंवा तुम्हाला वाईट वाटणं साहजिकच असलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की मी आता याच्या पुढे जे काम आता मला जमेल
ते काम करण्यासाठी मी हे करणार आहे. त्यासाठी आता कोणताही मी वकील आहे किंवा हे आहे हे मला विसरून जायला पाहिजे. विसरून जाण्यापेक्षा मी ऑलरेडी त्या वकिली आता करूच शकत नाहीये. यावरती ती सांगते ठीक आहे. त्यासाठी तो सांगतो ठीक आहे मी काहीतरी सुरू करेनच काम. यावरती अंजली म्हणते हो, पण काम सुरू करण्यासाठी तुम्हाला भांडवलाची गरज लागेल ना. आता इथेच खरा गोम अडकलेली आहे. मुळातच त्यांनी आता इथेच हा सगळा डाव रचलाय पैशासाठीच. आणि त्यावरती तो म्हणतो ठीक आहे, पण आता मी तुमच्याकडून काहीच पैसे घेऊ शकत नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा आता मला या सगळ्यामध्ये म्हणजे कष्ट करून हे करायला पाहिजे. कारण कसं आहे, मी जर का तुमच्याकडून पैसे घेतले तर तुमच्या घरच्यांना वाटेल की हा पैशासाठीच हे सगळं करतोय. यावरती अंजली म्हणते एक मिनिट, मी कोणाचाही विचार करत नाहीये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी या सगळ्यामध्ये एकच गोष्ट तुम्हाला सांगेन की तुम्ही आत्ताच रिसेंटली माझ्यासाठी जे काही दागिने आणले होते ना, तर आता ते दागिने मी तुम्हाला देऊ शकते ना. असं म्हणत इकडे आता जे राजेशला हवंय तेच आता बरोबर रीतीने अंजली करत आहे. कारण आता राजेशला ते दागिनेच हवे असतात, जेणेकरून काहीतरी आता मात्र पुढचा खर्च हे करता येईल. किंवा दादाचे कंटिन्युअसली आता मात्र त्याला भीती वाटत असते, कुठेतरी दादा आपल्याला गाठेल आणि काहीतरी करायला लागेल. मग अंजलीच्या ताब्यातून त्याने ते दागिने काढून घेतलेत. आणि इथे राजेश मात्र चांगलाच अडकणार असतो. कारण रिया मात्र या सगळ्यामध्ये राजेशला सोडायला काही तयार नाहीये. ती आता या सगळ्यामध्ये राजेशला अशा पद्धतीने अडकवायला निघालेली आहे की या सगळ्यामध्ये राजेश आता अडकणारच असतो. बरं, सगळे ते दागिने घेऊन तो निघालाय. बरं, त्याच ईश्वरी आता मात्र अर्णवला सांगते बघितलं म्हणजे आपला संशय खरा ठरला की नाही. आपण आता जे काही बोलत होतो ते 100% खरं आहे. हा आता राजेश दागिने घेऊन गेलाय. आणि रिया सांगत होती ना की लग्नासाठी जे दागिने बनवलेले आहेत ते दागिने ह्याच्याकडे आहेत. 100% सर हे दागिने रियाचे आहेत. आता हा काय करतोय, आपल्या हातात तर इतका मोठा क्लू लागलाय ना. तुम्ही एक काम करायचं आहे, तुम्ही आता आपल्या शिर्केंना सांगा की या सगळ्यामध्ये आता त्याच्या पाठलाग करायला तो कुठे जातोय, काय करतोय. आणि त्यानंतर मग आता आपल्याला या सगळ्यामध्ये तो जर का दागिने विकत असेल तर विकलेले दागिन्यांचं हे, आणि तो जर का कुठे बाकी काही करत असेल तर त्या सगळ्याचा रिपोर्ट आपल्यापर्यंत पोहोचला आणि रियापर्यंत मग आता आपण इकडे पोहोचवलं तर आपल्याला या सगळ्यामध्ये नक्कीच फायदा होईल. असं म्हटल्यावरती आता मात्र शिर्केंना फोन केल्यावरती आता ईश्वरी सांगायला लागते ठीक आहे आपण त्या मंदिरामध्ये जाऊया का. यावरती अर्णव सांगतो ठीक आहे, त्या मंदिरामध्ये लवकरात लवकर निघू. आता दोघं जण त्या मंदिरामध्ये जाण्यासाठी प्रेक्षकांनो निघालेले आहेत. पण आता इकडे प्रेक्षकांनो त्याच वेळेला नेमके बाबा तिथे आलेले आहेत आणि त्या ईश्वरीने ऑलरेडी तिकडे आता बोलवलेलं आहे. कारण आता ईश्वरी जंग पछाडत बाबांच्या पर्यंत पोहोचलेली आहे. पोहोचून आता तिने अर्णवच्या बद्दलचं सगळं सत्य बाबांना सांगत, काहीही झालं तरी आज तुमच्या मुलाच्या मनातला गैरसमज हा दूर झालाच पाहिजे असं सांगत त्याला आता या सगळ्यामध्ये त्यांना सुद्धा तयार केलंय आणि अर्णवला पण तयार केलंय. एका झटक्यात ईश्वरीने मात्र आता सगळी बाजी पलटलेली आहे. ज्या वेळेला बाबा आता अर्णवच्या समोर आलेत आणि त्याच वेळेला अर्णवच्या समोर आल्यावरती मग आता इकडे अर्णव त्यांना सांगतोय का आत्ता माझ्या आयुष्यामध्ये येण्याची काय गरज पडले तुम्हाला. यावरती मग आता तुम्ही माझ्या आईला या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीने हे केलंत ना, आता इथे कशासाठी आलायत आणि खोटं नाटक काही सांगण्याचा प्रयत्न जर का केलात ना तर मात्र माझ्याशी गाठ आहे. यावरती ते सांगतात मी तुला त्या दिवशीचं ते सत्य सांगणार आहे जे सत्य आत्तापर्यंत मी कुणाला सांगितलंच नाही किंवा कुणी माझ्याकडून ऐकून घेण्याचा प्रयत्न केला नाही. आणि त्यानंतर मग ते आता एक एक फोटो काढायला लागतात. ते सांगतात तुला वाटतंय का की मी तुझ्या आईवरती इतकं प्रेम करत असताना दुसरं कुणाशी तरी हे सगळं करेन. तुला माहिती आहे का, मुळातच तुझ्या आईला हळूहळू माझ्याविषयी विष पेरण्याचं काम तुझ्या मामीने केलं. म्हणजे आता तिने तिला कंटिन्युअसली सांगत राहिली की आता माझं कुठेतरी बाहेर अफेअर आहे वगैरे वगैरे. आणि त्यानंतर अचानकपणे तिने तो डाव साधला. पण खरं सांगू का तर मी त्या बाईंना ओळखत पण नव्हतो. ज्या बाई तिकडे आल्या होत्या त्या बाई खरं तर या सगळ्यामध्ये आता आल्या होत्या ते म्हणजे स्वतः एक इंटरव्ह्यू देण्यासाठी. पण आता त्या तिकडे आल्या आणि त्या पण या सगळ्यामध्ये अडकल्या. खरं सांगायचं तर आता मी माझ्या घरच्यांच्यामुळे अडकलो, पण त्या बाईंचा तर काही दोषच नव्हता ना. मुळातच या सगळ्यामध्ये मला परवाच्या दिवशी समजलं ईश्वरीकडून की आता त्या बाई दुसऱ्या तिसऱ्या कुणीही नाहीयेत तर त्या ईश्वरीची आई आहेत. आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये मी फक्त तुझे डोळे उघडण्यासाठी आलोय, जेणेकरून तुला या सगळ्यामध्ये डोळे उघडून तुझ्या आता समोर सत्य यावं आणि तुझा संसार मोडू नये. बास बाळा, माझं काही दुसरा उद्देश नाहीये असं म्हणता सगळा आता मनातला जो काही मळब आहे तो सगळा मळब टाकून अर्णव आता
बाबांना मिठी मारतोय आणि आता बाबा बाबा म्हणत रडायला लागलेला आहे. फायनली ईश्वरीने आता मात्र अर्णव आणि बाबांचंच नाही तर स्वतःचं सुद्धा नातं आता सिद्ध केलेलं आहे. मालिका पाहायला आता फारच रंजक ठरणार आहे.